नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत विजयादशमीच्या दिवशी केले जाणाऱ्या एक खास उपायाबद्दल, कुबेर यंत्राची स्थापना। दसरा म्हणजेच विजयादशमी, वाईटावर चांगल्याचा विजयाचा दिवस। याच दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय केला। देवी दुर्गेने महिषासुरावर मात केली। म्हणून हा दिवस नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मकतेचा आरंभ मानला जातो। त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि आर्थिक अडचणींना नष्ट करण्यासाठी कुबेर यंत्राचे काही सोपे उपाय करू शकता। वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र हे जीवनातील पैशाची कमतरता दूर करणारे यंत्र मानले जाते। त्यामुळे पाहुयात विजयादशमीच्या दिवशी कुबेर यंत्राचे कोणते उपाय करावे। प्रथम आपण बघू कुबेर यंत्र म्हणजे काय। कुबेर यंत्र म्हणजे भगवान कुबेर यांचे प्रतीकात्मक, शक्तिशाली आणि पवित्र यंत्र होय। हिंदू धर्मानुसार भगवान कुबेर हे धन, संपत्ती आणि समृद्धीचे अधिपती मानले जातात। कुबेर यंत्र घरात किंवा तिजोरीत स्थापल्याने धनप्राप्ती, आर्थिक स्थैर्य, कर्जमुक्ती आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे। हे यंत्र वास्तुशास्त्रातही अत्यंत शुभ मानले गेले आहे। हे यंत्र विशेषतः धातूपासून तांबे, पितळ, सोने किंवा चांदी यांनी बनवलेले असते आणि त्यावर विशिष्ट आकृत्या, यंत्ररेखा कोरलेल्या असतात। या आकृत्या म्हणजेच अंक आणि रेषांचे पवित्र संयोजन, ज्याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे सामर्थ्य दिलेले आहे। आता आपण बघू कुबेर यंत्र घरात कुठे ठेवावे। कुबेर यंत्र घरात ठेवण्याचे नियम वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे। सर्वात उत्तम स्थान म्हणजे घरातील देवघर किंवा पूजाघर। तेथे स्वच्छ, पवित्र जागे उत्तरेकडे तोंड करून यंत्र ठेवावे, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवाची दिशा मानली जाते। तसेच जर देवघर नसेल तर तुम्ही पैशाची तिजोरी, कपाट किंवा ज्या ठिकाणी तुम्ही दागिने, पैसा किंवा महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी कुबेर यंत्र ठेवणे शुभ मानले जाते। आता आपण बघू कुबेर यंत्राची स्थापना कशी करावी। सर्वप्रथम योग्य दिवस निवडा। कुबेर यंत्राची स्थापना विशेषतः दसरा, अक्षय तृतीया, धनत्रयोदशी किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर करणे अधिक फलदायी मानले जाते। पण सर्वात उत्तम दिवस हा विजयादशमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो। जागा निश्चित झाली की ती जागा स्थापनेपूर्वी जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे। विजयादशमीच्या सकाळी स्नान करून पिवळे किंवा लाल स्वच्छ वस्त्र परिधान करावे। मग यंत्राला देखील गंगाजल, दूध आणि पाण्याने स्नान घालावे आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसावे। यंत्रासमोर पिवळे पुष्प, धूप, दिवा, हळद कुंकू आणि नैवेद्य अर्पण करावे। धूप, अगरबत्तीने ओवाळावे। स्थापना करताना मंत्राचा किमान 108 वेळा जप जरूर करावा। मंत्र अशा प्रकारे आहे: ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धीम मे देही दाप्य स्वाहा। शक्य असल्यास हा मंत्र तुम्ही नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी किमान एक माळ म्हणजे 108 वेळा म्हणावा। यामुळे कुबेर देवता प्रसन्न होऊन तुमच्यावर निश्चित कृपा करतील। कुबेर यंत्राची पूजा मात्र तुम्ही नियमित करायला हवी। दररोज त्याला धूप अगरबत्तीने ओवाळावे। असे केल्याने आयुष्यात पैशाची कमतरता दूर होते आणि धनसंपत्तीचा सतत प्रवाह राहतो। मंडळी, दसरा हा विजय, संपन्नता आणि आनंद यांचा सण आहे। या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करून जर आपण नियमित पूजा केली तर आपल्या जीवनात नक्कीच धन, समृद्धी आणि स्थैर्य येते। चला तर या विजयादशमीला हा उपाय नक्की करून पहा आणि कुबेर देवाची कृपा मिळवा। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।